नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 30 जूनची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, 50,000 रुपये कर्ज वाटप. बघा, 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे ते वाटपाच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली मोठी घोषणा आहे 2100 रुपयांच्या संदर्भात, ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 2100 रुपयांच्या संदर्भाची जी काही घोषणा आहे ती भरपूर दिवसांपासून मागे राहिली होती, तर त्याच्या संदर्भाची पण महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच बघा, जून हप्ता वाटप तारीख, जून हप्त्याचे जो काही वाटप आहे त्याची तारीख पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय, तर जूनचे पैसे तुम्हाला आता शेवटी वाटप होणार आहेत. बघा, जूनचे पैसे जे ते तुमच्या खात्यात आता वाटप होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, सर्वांना 3,000 रुपये सुरू. आता हे जे काही 3,000 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती. तर बघा, पुढे पाहू शकता 3,000 रुपये, सर्वांना 3,000 रुपये. 3,000 रुपयांच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. जूनचा हप्ता तुमचा बाकी आहे. सोबतच आता जुलै पण सुरू होणार आहे. बघा, जुलै महिना पण सुरू होणार आहे, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी पाहिजे. तर लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे काही आलेले अपडेट आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, सर्वात महत्त्वाची योजना आहे, महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायलाच मिळणार आहे. चर्चा पाहायला मिळेल. एवढी लोकप्रिय योजना आहे की लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळेल. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, अशाच चर्चा आपल्याला महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झालेली आहे आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत. आता जर आपण पाहिलं तर सध्या 2-3 महिन्यांपासून हा जो काही हप्ता आहे तो 1 महिना उशिराने मिळतोय. म्हणजेच काय, तर मेचा हप्ता जूनमध्ये, जूनचा हप्ता जुलैमध्ये, अशा पद्धतीने 1 महिना उशिराने हा जो काही हप्ता आहे तो आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे. पण टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, लवकरच हे सुद्धा रेग्युलराईज होईल आणि जो तो हप्ता ज्या त्या महिन्यामध्ये देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे. आता पुढची जबरदस्त माहिती बघा, जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आलेत. पाहू शकता बघा, एकूण 11 हप्ते जे ते देण्यात आले आहेत. म्हणजेच काय, जेवढ्या महिला पात्र राहिलेल्या आहेत आतापर्यंत तेवढ्या महिलांना 11 हप्ते दिलेले. 11 हप्त्यांचे पैसे किती होतात, तर 16,500 रुपये. बघा, 16,500 रुपये महिलांना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आहेत. 11 हप्त्यांचे 16,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आणि आता जर आपण पाहिलं तर पुढचा हप्ता, म्हणजेच आता जूनचा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता आपला असणार आहे आणि या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये जर आपण पकडले तर अशा पद्धतीने तुम्हाला 18,000 रुपये सरकारने दिलेले आहेत. म्हणजेच आता पुढचा हप्ता तुम्हाला जमा होईल तर त्यावेळेस तुम्हाला 18,000 रुपये सरकारतर्फे दिले जातील. म्हणजेच काय, तर जेवढ्या महिला पात्र राहिलेल्या आहेत 12व्या हप्त्यापर्यंत तेवढ्या महिलांना 18,000 रुपये जमा त्या ठिकाणी होणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की येत्या काही दिवसांनी या योजनेच्या पात्र महिलांना, बघा, या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे. पाहू शकता बघा, महत्त्वाची बातमी काय, तर येत्या काही दिवसांनी या योजनेचा 12वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. अशातच आता राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाचे विधान केलेले. बघा, एक महत्त्वाचं विधान महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केले आहे. खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. बघा, 2100 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. बघा, 2100 रुपये दिल्यानं फायदा काय होणार आहे तुमचा. बघा, आता जर आपण पाहिलं तर 1,500 रुपये तुम्हाला येतात. 2100 रुपये दिल्याने 600 रुपये थेट तुमचे वाढणार आहेत. 600 रुपयांचे तुमची थेट वाढ होणार आहे.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तर आता 21 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 21 रुपये पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे असे वचन दिले होते. सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापित होऊन 6 महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे, पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही आहे. बघा, सरकार स्थापन झालं 6 महिने झाले तरी निर्णय झालेला नाही आहे. लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नसल्याने लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र अखेरकार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, अधिवेशन पण सुरू होतं आहे. अधिवेशनामध्ये हा नक्कीच मुद्दा उचलला जाईल 21 रुपयांच्या संदर्भात. सोबतच बघा, 1500 रुपयांच्या संदर्भात रेग्युलर 1500 रुपये येत नाही, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात. आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका काय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले की लाडकी बहीण या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 21 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, जे काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 21 रुपये सरकार देणार आहे, पण केव्हा त्याची अजून तारीख आलेली नाही आहे. आता आपली अर्थव्यवस्थासुद्धा वाढत आहे, हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जातील. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. मात्र एकदाच सगळी पूर्ण करणं शक्य नाही, पण दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील, असे आश्वासन यावेळी पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. पाहू शकता बघा, 21 रुपयांच्या संदर्भाचं जे काय आश्वासन आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत, असं पण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 21 रुपयांची जी काही तुमची रक्कम आहे ती तुमची वाढणारच आहे. त्याच्यासाठी थोडा वेळ अजून तुम्हाला पाहावा लागेल, थोडी वाट पाहावी लागेल, पण 21 रुपयांचा निर्णय तुमचा नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती, जून आणि जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, तर पाहू शकता बघा, पुढच्या महिन्यात 3000 रुपये जमा होणार. बघा, लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट ऑफ 3000 रुपीज कम टुगेदर. बघा, 3000 रुपये एकत्र येणार. अतिशय महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिना संपायला अवघे 2 दिवस उरलेले आहेत. या 2 दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहे. पाहू शकता बघा, जर समजा पैसे जे ते तुम्हाला या 2 दिवसात जरी जमा करायला सुरुवात केली तरी देखील पैसे जमा व्हायला 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहे, म्हणजे जुलैमध्येच पैसे येणार आहेत. आता या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता बघा, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. तर लाडकी बहीण योजनेत जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असे झाले तर 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तर पाहू शकता बघा, आषाढी एकादश आहे आणि त्याच्या निमित्ताने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे ते एकतर अगोदर किंवा त्याच्यानंतर जमा केले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.